2 धावा. नक्कीच खातं उघडलं जात आहे. भुगाव संघ नक्कीच पहिला चेंडू हा गोलंदाज अशी दिशा भरकटतोय आणि पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. फ्री टच असेल पुढील चेंडू. सामना करतोय फलंदाज धनाजी. यावेळेस फ्री टच असेल पुढील चेंडूचा खरपूस समाचार घेण्यासाठी फलंदाज धनाजी तैनात असेल. नक्कीच फ्रीट पुढचा चेंडू. यावेळेस फ्रीट असल्या कारणानं विकेट होती, परंतु जीवदान मिळतं. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर चेंडू अटेम्प्ट झाला. नक्कीच या चेंडूवर कोणत्या प्रकारचं धाव मिळालं नाहीये, परंतु धावसंख्या 2 आहे. पहिला चेंडू 9च्या रूपानं आपला धावा मिळाल्या तर 2 धावा. NK भेरेंनी मागच्या आठवड्यात एक ट्रॉफी जिंकली चोंड्याच्या पाडा इथे, चोंडा इथे. आज त्या मेंढ्याचं बोकडा, त्या बोकडाचं जेवण आहे ते उद्या आहे. जे जे क्रिकेट रसिक उपलब्ध असतील त्यांनी तिथे जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. संकेत याची चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनाजी टू संकेत, द मॅन फ्रॉम मुगाव. यावेळेस संकेत ओल फुलटॉस चेंडू. KL राहुल स्टाईल चेंडू भिरकावून दिला, सीमारेषे पार चौकार. 4 धावा. एक क्लासिकल डेलिकेट टच लेग साइडच्या दिशेनं चौकार. 4 धावा. डीजे धनाजी किंवा प्रवीण कोणीही विप्टी मारली तरी NK भेरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संकेत नक्कीच पुढचा चेंडू. धावसंख्या होते 6. दरम्यान पुन्हा एकदा धनाजी. यावेळेस नक्कीच चांगलासा ड्राईव्ह दिसतोय. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढते. 7 धावा. नक्कीच धनाजी 2 वर्षानंतर या मैदानावर खेळतोय. प्रॅक्टिस नसल्या कारणानं तरी सुद्धा चांगला खेळ त्याच्या बॅटिंग मध्ये दिसतोय. संकेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण ओल ओव्हर फुलटॉस चेंडू. बॅट चिनरे घेऊन चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं जातोय. सीमारेषे पार चौकार. 4 धावा. सुरेख अशा प्रकारचं म्युझिक या ठिकाणी सुरू आहे. परंतु उत्कृष्ट फलंदाजी कानवे संघाकडनं. फुलटॉस ओव्हर फुलटॉस चेंडू. आता मध्ये चालाक चतुर गोलंदाजी करतोय. नक्कीच या चेंडूवर गोलंदाजाकडनं एक कौशल्य बघायला मिळालं. त्या फलंदाजाला फॉलो केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं. लोवर फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटवर जर फलंदाज आला असता तर मात्र संपर्क होऊ शकला असता, परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्करचा मारा. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जात आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय संकेत आणि हे षटक संपताय. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 11 रन्स विदाउट विकेट. अकरा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कांडवे संघाच्या. अजूनही भूषण भेरे, गणेश भेरे, हरेश भेरे 51 तगडे फलंदाज डगआउट मध्ये विश्रांती करतायत आणि कोच मात्र इथे व्यासपीठावर हजर आहेत. NK भेरे संघ मालक सुद्धा आहेत.
उद्याचा येणारा मेंढा नक्कीच वाट बघत असेल. गोलंदाज येतो नवीन गोलंदाज गणेश. गणेश सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे मुगाव संघासाठी. पहिली मॅच जिंकून हे दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यामध्ये उतरलेत. कॉन्फिडन्स खूप हाय असेल पण जो जिता वही सिकंदर, जिंकण्याची ईर्ष्या घेऊन दोन्ही खेळाडू. या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा येतोय. निलेश फरडे नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व वाईटच्या रूपानं चांगली पंचगिरी करतायत. धावसंख्या अवांतर धावसंख्येने वाढते. धावफलकावर सस्ती आहे 12 धावा. गणेश लेफ्ट हँड बॉलर गणेश 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. चांगलं ऍक्शन बघायला मिळतीये. हो फुल टॉस चेंडू स्लाइडली टच केला. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू डीप मध्ये येतोय. संकेत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. संकेत मात्र प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यात कणाकणामध्ये त्याच्या मनामनामध्ये क्रिकेट आहे. आम्ही एक टुर्नामेंट अनुभवली भगवा चषक आणि त्या भगवा चषकाचे आयोजक होते यजमान टीम मुगाव. चांगलं नियोजन आणि चांगली स्पर्धा त्या ठिकाणी बघायला मिळाली. एक चांगला फटका प्रवीणच्या बॅट मधनं एक क्लासिकल दर्जेदार वन बाउंस ओव्हर 4 रन्स 4. चांगली टीम मुगावची दिसतीये. यंगस्टर आहेत सगळे आणि एक खंदा प्लेयर एक बॅट्समन या ठिकाणी दिसतोय. लॉंग लेग झोन मध्ये मिड विकेट मध्ये दिसतोय आपल्याला सचिन विषय. एक चांगला फलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश. हो बॅक पुढे जाऊन पंच केलाय परंतु या ठिकाणी मिस थ्रो आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय चौकार. 4 धावा. धावा 5 का पंच 5 धावा. भेरे आणि भूषण भेरे चढवतील यात काही शंका नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागतीये या ठिकाणी. गणेशच्या रूपानं चांगली गोलंदाजी होतीये परंतु थ्रोच्या रूपानं एक मिस थ्रो बघितले आपण आणि 5 धावा मिळाल्या. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश टू प्रवीण. ओ आता पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज. वाईटच्या रूपाने एक धाव मिळतीये. धावसंख्या 25. दुसरा षटक सुरू. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश टू प्रवीण. ओ चांगला फटका पण टायमिंग साधू शकलं नाही परंतु सेलिमेडॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव मिळतीये कानवे संघाला. धावसंख्या वाढतीये 26 धावा. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 26. चांगली धावसंख्या उभारलेली आहे कानवे संघानं.
धनेश यांचा चांगला फटका, परंतु 38 क्रॉस करत नाही चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण मयूरकडनं. सिंगल मिळतीये आफ्टर 2 ओव्हर्स. स्कोर ऑन बोर्ड 27 रन्स विदाउट विकेट. 27 धावा. कोणताही विकेट पतन या ठिकाणी झालेलं नाहीये. चांगली फलंदाजी, चांगला स्टार्ट. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात काणवे संघाची. डीजे प्रीमियर लीग आणि या लीगचा आजचा तिसरा दिवस. अध्यक्ष राजेश फरडे, उपाध्यक्ष तानाजी फरडे, मुकेश फरडे, परेश फरडे यांच्या अथक प्रयत्नातून ही साकार होत असलेली स्पर्धा आणि मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं, जीपी ग्रुप अध्यक्ष गणेशजी बोंद्रे साहेब. नक्कीच ही स्पर्धा ज्यांच्या सहकार्यानं सजली जाते, त्यांच्या प्रयत्नातून सजली जाते, ते राकेश स्पोर्ट्स शेरवलीचे सर्व समर्थक आमचे दिनेश फरडे सुद्धा आज उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सागर. नक्कीच सागर चांगला गोलंदाज आहे. यावेळेस फलंदाज धनाजी. चांगला फटका. स्लॉट मध्ये चेंडू आहे. मिड विकेट झोन मध्ये चेंडू विरकावून दिला. सचिन कोणती चूरक करत नाहीये. उत्कृष्ट झेल टिपण्यात यश मिळतं. परिणाम धनाजी. विषयी एक चांगला खेळाडू, चांगला कॅच त्याच्या मार्फत आपण बघितला. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल जो टिपला गेला अतिशय क्लासिकल पद्धतीने टिपला गेला. आम्हाला आठवण करून दिली ऑस्ट्रेलियन प्लेअरची. ऑस्ट्रेलियन प्लेअर अशाच पद्धतीने झेल टिपत असतात. पहिला धक्का बसतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. विश्वास. बॅटिंग ऑर्डर मध्ये काहीसा चेंजेस दिसतोय. भूषण भेरे आणि हरेश भेरे काहीसे माघारी थांबलेले. नक्कीच दुसरा षटक सुरू आहे. तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. वाईट चेंडू. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर. धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या पोहोचतीये 28 धावा. अतिशय चांगली फलंदाजी होतीये. परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू वाईड. 28 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं कानवे संघाने तब्बल 90 धावा फटकावल्या होत्या फर्स्ट इनिंग मध्ये. त्याच स्टाईलनं फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील फलंदाज. भूषण भेरे अजून माघारी आहेत. या ठिकाणी लोवर फुलटॉस चेंडू. सागर यांची गोलंदाजी चांगली होती. अतिशय चतुराई. चेंज ऑफ पेस बघायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळतं. चतुराई बघायला मिळते. 1 धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या वाढतीये. धावफलकावर धावसंख्या सस्ती आहे 29 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि या षटकातील 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी सागर करतोय. फील्ड रेस्टिस मध्ये थोडंफार चेंजेस दिसत आहेत यावेळेस. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. परिणाम निर्धाव चेंडू. सागर क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं थोडं. उत्कृष्ट गोलंदाजी सागरच्या माध्यमातून बघायला मिळते. अतिशय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर. फुलटॉस चेंडू. बॅटची टॉप एज घेऊन चेंडू पुन्हा एकदा सचिन विषय. व्हॉट अ कॅच.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. काल आपण बघितलं शिवनेरी टीम मधील अप्पा नावाच्या एका क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल टिपला. सचिनने सुद्धा या मॅच मध्ये 2 झेल टिपलेत. नक्कीच नॉमिनेशन मध्ये तुझं नाव आलेलं आहे. अजून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुझ्याकडनं अपेक्षित असेल. दुसरा गडी बाद होतोय, तिसरा फलंदाज मैदानात येतोय भूषण भेरे. विश्वास आणि भूषणची जोडी कांडवे संघासाठी. यावेळेस फ्रंट फूट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. फाईन लेग झोन मध्ये सीमारेषे पार चौकार. धन्यवाद. 33 धावा धावफलकावर. अतिशय चांगला असा फटका बघायला मिळाला चौकाराच्या रूपानं ह्या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर. प्रवीण पुन्हा एकदा इरादा स्पष्ट करतोय. इरादा पक्का. चौकारावर शिक्का. महेश ठाकरे यांच्या वतीनं छत्रपतींना मानवंदना दिली जाते. 3 षटकानंतर धावसंख्या होती आहे 37 धावा. आणि जीटीसी लाईव्हच्या मदतीनं आपण हे प्रक्षेपण अनुभवतोय. मुरबाड तालुक्यातील एक हार्ड हिटर फलंदाज, अष्टपैलू खेळाडू स्वप्नीलजी गांगड आमच्या सोबत आहेत. नक्कीच आम्ही त्यांची बॅटिंग संभाजीनगर टीम मध्ये बघतोय. अतिशय दर्जेदार क्वालिटीचे फलंदाज आज मात्र शहापूर तालुक्यामध्ये जीटीसी लाईव्हच्या मदतीनं आपली सेवा या ठिकाणी देत आहेत. गोलंदाज येतोय चौथं षटक घेऊन मयुरेश. यावेळेस भरकटलेला मारा, अतिशय गचाळ असा चेंडू 9च्या रूपाने मिळतोय. पुढचा चेंडू नक्कीच फ्रीट असेल. मयुरेश गोलंदाज आणि धावा झालेल्या आहेत 38. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. एक चांगला झेल परंतु फ्रीट होता, त्यामुळे पुन्हा एकदा जीवदान मिळतं या चेंडूवर. भूषण भेरे या वेळेस होते. नक्कीच मागच्या मॅच मध्ये त्यांनी 40 धावांची खेळी खेळली होती. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले होते. पण फ्रीट असल्यामुळे जीवदान मिळतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू वाईटच्या रूपाने पुन्हा एकदा एक्स्ट्रास मध्ये भर पडतीये. धावसंख्या होती आहे 40. अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये थोडाफार संघर्ष दिसतोय मुगाव संघाच्या. हाफ ट्रॅकर चेंडू, झेल टिपण्याचा प्रयत्न होऊ शकतो परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. चांगलं बॅकअप बघायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडनं. एकच धाव या चेंडूवर मिळतीये. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होती आहे 42 धावा. दरम्यान पुन्हा एकदा प्रवीण चांगला खेळ करतायत या इनिंग मध्ये. सलामीला आलेले प्रवीण अजूनपर्यंत चांगली फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा पंचाचा निर्णय येतोय वाईट चेंडू. नक्की चांगली पंचगिरी बघायला मिळते निलेश कडनं. नावाजलेले पंच आहेत, क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे आणि एक चांगले उच्च शिक्षित आमचे मित्र निलेश. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू कॉर्नर झोन मध्ये फिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावा.
ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. यॉर्कर अटेम्प्ट होता, परंतु फलंदाजाचं कौशल्य बघा. शेवटच्या 11 धावांना बॅटचा संपर्क केला चेंडूशी आणि 2 धावा मिळवण्यात यश मिळतं कानवे संघाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मयूर टू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल अटेम्प्ट, चेंडू जातोय दरम्यान रिजन मध्ये, चौकार, 4 धावा. अतिशय नजाकत भराचा शॉट होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आठवण करून दिली आम्हाला केविन पीटरसनची. अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग प्रवीण कडनं बघायला मिळते. एक्सपिरियन्स, अनुभव आणि पूर्ण अनुभव जोखून देतात या मॅच मध्ये. चांगली स्टार्ट करून दिली आपल्या टीमला आणि आता मात्र मिडल ऑर्डर सुद्धा सांभाळतात. चांगली बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. सलामीला आलेलं प्रवीण यांच्याकडनं. आतापर्यंत तब्बल त्यांच्या बॅटिंग मधनं 15 चेंडू 38 धावांची खेळी साकारली जाते. नक्कीच अर्धशतक झळकावण्याची सुवर्ण संधी आहे. जर 12 धावा काढल्या तर 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल एनके यांच्याकडनं. संघ मालक आणि कोचच्या भूमिकेत आहेत एनके भेरे सर. 38 धावांवर वैयक्तिक खेळी सुरू आहे प्रवीण यांची. यावेळेस चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय. क्षेत्ररक्षण बॅकअपला चांगला आहे. 1 धाव ऍड केली जाते, धावसंख्या पोहोचतीये 54 धावा. आणि या 54 धावांमध्ये वैयक्तिक 39 धावा एकट्या प्रवीण यांच्या आहेत. हॅलो, 4 षटकानंतर धावसंख्या होती आहे 54 धावा. 5वं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा 39 धावांची वादळी खेळी सुरू आहे प्रवीण यांची. चांगला फटका, बॅटची एज, आता मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न आणि प्रवीण बॅक टू द पेव्हलियन. एकोणचाळीस धावांवर बाद झाले, परंतु चांगली खेळी, अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग प्रवीण यांच्याकडनं बघायला मिळाली. नवीन फलंदाज कानवे संघाचा कैरन पोलार्ड, हरेश भेरे. आता मात्र ही जोडी खूप स्फोटक जोडी आहे. मागच्या मॅच मध्ये अतिशय तडाखेबाज अशी फलंदाजी केली भूषण भेरे यांनी.
पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी करतोय गणेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. कुठेतरी कमबॅक करतोय या षटकामध्ये मुगाव संघ. चांगली गोलंदाजी होती आहे गणेशाच्या माध्यमातून. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश. काढून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून लेग साइडच्या दिशेनं शॉर्ट लेग मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. सेकंड रन तुडा कंप्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 56 धावा. 5वं षटक सुरू आहे. 5व्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. खैरे संघाचा कर्णधार. पुढील मॅच चांगला फटका, परंतु टायमिंग होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे भूषण भेरे यांचा. 2 धावा सुद्धा पूर्ण. हरेश भेरे एक्सप्रेस 2 धावांनी धावसंख्या वाढती आहे. यावेळेस 2 धावांनी धावसंख्या सस्ती आहे. धावफलकावर 58 धावा. 5व्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडू. एक्स्ट्राज एक्स्ट्राज आणि एक्स्ट्राज. डोकेदुखी ठरते एक्स्ट्राज मध्ये. तुम्ही ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत असता त्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होणं गरजेचं. तुमची गोलंदाजी होताना तुम्ही ती अचूक टप्प्यावर टाकणं गरजेचं. निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं. विकेट मिळवणं गरजेचं. परंतु एक्स्ट्राच्या रूपाने जर धावा मिळाला तर संघामध्ये नक्की त्या बोनसच्या स्वरूपात मिळत असतात अपोजिट टीमला. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सजतंय. एकच धाव या चेंडूवर. आपटे टीम अँड खैरे टीम प्लीज आपण यायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. आपटे टीम आणि खैरे टीम दोन्ही संघाचे कर्णधार. आपटे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. खैरे संघाचा कर्णधार. आणि या मॅचची नाणेफेक भगवानजी देसले यांच्या शुभ हस्ते होईल. कानवे संघ चांगली फलंदाजी आतापर्यंत धावलकावर आहेत. 60 धावा. या ठिकाणी लेग साइड फाईन लेग झोन मध्ये चेंडू जातोय. सीमारेषे पार चौकार. हरेश यांच्या बॅट मधनं ओव्हर प्लेचं षटक असेल पुढील. या ठिकाणी टॉस होतोय आपटे संघ आणि खैरे संघ. टॉस होतोय भगवान देसले यांच्या हस्ते. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. 5 षटकामध्ये कानवे संघाच्या धावसंख्या होत आहे 64 धावा. आणि मुगाव संघाचा हा गोलंदाज संकेत. आफ्टर टॉस बीन इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नक्कीच संकेत याचा फुल टॉस. चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत गणेश. दुसऱ्या प्रयत्न. हरेश भेरे एक्सप्रेस आहे. पोलीस ट्रेनिंग घेतलेला हे खेळाडू नक्कीच धावण्यासाठी प्रसिद्ध आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या होते 67. 67 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. हे 6वं षटक सुरू.
6व्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत यावेळेस चांगला फटका ब्रँडेड फटका चेंडू सीमारेष पार हरेश फेरे धन्यवाद धन्यवाद खाडी सर पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये या वेळेस विकेट केला जातोय बाउंड्री लाईन येस ही हॅज इट्स अ क्लिअर द बाउंड्री लाईन बाप्पा मंदिराला सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय 79 धावा पहिल्या मॅच मध्ये देखील मला वाटतं भूषण बेरेंनी चांगली बॅटिंग केली होती या ठिकाणी देखील भूषण बेरे आणि हरेश हो क्या बात आहे यावेळी चांगला चेंडू पूर्णपणे आतमध्ये वळवलाय टर्न केलाय इनस्विंग चांगलं पाहायला मिळालं रिव्हर्स स्विंग देखील पाहायला मिळालं कारण ज्यावेळेस चेंडूची शाईन जाते त्यावेळेस चेंडू हवेमध्ये देखील रिव्हर्सिंग होत असतो हे देखील पाहायला मिळालं गुड बॉलिंग फुललेचा चेंडू थोड्या बॅकलिपने फक्त प्लेसमेंट केले एक धाव हरेश कंप्लीट करेल 80 धावा धावफलकावर खूप मोठा डोंगर उभा केलाय धावांचा या षटकामधील शेवटचा चेंडू असेल 2 षटकार 16 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केल्या आता संकेतनी चांगला क्रिकेट बहरतो या ठिकाणी मुगाव संघाचा भगवा चषक देखील त्याच्या माध्यमातून पार पडला ओहो फ्रंट फुटला आले होते भूषण बेरे परंतु ऑफ साइडला खेळायला गेले ऑन साइडला चेंडू यावेळेस ट्रॅव्हल झाला गावगण झोन मध्ये 2 धावा मिळतील या 2 धावेने धावसंख्येला कर षटकाची समाप्ती 6 षटकामध्ये तब्बल धावसंख्या धावफलकावर 82 धावा म्हणजे 18 धावा जर आल्या तर 100 क्रॉस होऊ शकते 6 चेंडू मध्ये 18 धावा येऊ शकतात का हे बघायचंय आपल्याला कारण आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले प्रवीण बाद झाले धनाजी बाद झाले आणि विश्वास बाद झाले त्यानंतर मी म्हणेल भूषण चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली भूषण आणि हरेश मध्ये भूषणच्या त्यामध्ये जर बघितलं आपण तर 9 धावा आहेत आणि हरेश 17 धावांवर खेळतोय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली दोघं हरेशचे 2 षटकार आणि 1 चौकार त्या 17 धावांमध्ये पाहायला मिळतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी येतोय प्रणय जे अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळतात प्रणय प्रणय शॉर्ट पिच चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये असेल फटका फसलाय ओहो क्या बात आहे या क्षेत्ररक्षकाने विकेट कीपर
करून गेलेत की आता मात्र मी म्हणेल कानवे संघ एनके ची संपूर्ण टीम ही चांगल्या टच मध्ये पाहायला मिळते, कारण सातत्याने भूषण बेरेला इंट्रोड्यूस करणारे आमचे एनकेच होते. अगदी ज्यावेळेस मी वयाच्या 16 वर्षी मी प्रेक्षक म्हणून जायचो त्यावेळेस एनकेनीच भूषण बेरेला उभं केलं आणि आज देखील तसंच खेळते. फुलटा चेंडू होता, बीमर असेल, फ्री हिट, संधी आले. प्रणय चांगला चेंडू नव्हता या ठिकाणी, हा खराब चेंडू होता. एकतर पकडून ठेवायचे, धावाला कंट्रोल करायचे. ऑलमोस्ट धावा 100 पार करण्याच्या दृष्टीने पुढे चालल्यात. अशा वेळेस आपण नोट टाकणं ही खूप चुकीचं आहे. ऑफरचा चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह, क्या बात आहे. चेंडू लॉंग ऑन ला येईल, 2 धावांसाठी प्रयत्न, दुसरी धाव कठीण, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस केले, कारण स्ट्राईक कोणाकडे पाहिजे तर भूषण बेरेकडे पाहिजे. फलंदाज बाद. कारण आनंदोत्सव मी म्हणेल चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं पाहायला मिळते. फुलटा चेंडू होता, क्या बात आहे. चेंडू फरार या ठिकाणी येतील भूषण बेरेच्या बॅट मधून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग जे 1926 ला जन्म झाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आणि 1968 ला त्यांनी ही शिवसेना स्थापन केली आणि महाराष्ट्राची शिवसेना साक्षात शंभू महाराजांचीच शिवसेना ठरली. आणि काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्ववादी एकच नेता माझा बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांच्याच माध्यमातून आज मात्र उद्धवजी ठाकरे कार्य करतायत. आज बाळासाहेब जरी गेले असतील परंतु त्यांचे शिवसैनिक अजूनही कार्यरत आहेत. चांगला चेंडू, भूषणनी दुसरा फलंदाज बाद केलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. स्ट्राईक या ठिकाणी भूषणकडे असेल. 1 मोर विकेट इज डाऊन विथ रन आउट. मित्रांचा अभिमान राकेश राकेश स्पोर्ट्स क्लब चिरवली यांचा क्या बात आहे, क्या बात आहे. गगनाला चुंबन देणारा, सह्याद्री पर्वतावर पाठवणारा हा माझा शिवबांचा सह्याद्रीचा छावा, एनकेचा मावा भूषण बेरे मारतोय 6 धावा. क्या बात आहे. धाव्यांसाठी राहिल्या किती, फक्त बोटाची 5 बोट. मला वाटतं या ठिकाणी ते 4च बोटांची गरज आहे. 4 धाव्यांची गरज आहे. 100 पार होईल आणि हा 100 नंबरी सोनं या ठिकाणी पाहायला मिळेल. भूषण बेरे पदलालित्य, लालित्य, मी म्हणेल सूर्याची किरण जशी तप्त झाली आहेत, जसं जसं सीझन तप्त चाललाय तसं मला वाटतंय हा एनकेचा वाघ देखील तापत चाललाय. 4च धावा पाहिजे 100 साठी. क्या बात आहे. भूषण अफलातून लेजेंडरी क्रिकेटर. ओ विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करेल का, जेल तर होईल, प्रश्नचिन्ह आहे. जेल नाही होणार आणि 100. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा. 100 पार झाली, कारण 1 नंबरी नव्हे बॉल द्या, बॉल द्या.
100 धावा भूषण बेरे. क्या बात आहे भूषण. आज मात्र गौरव वाटतो, अभिमान वाटतोय. आज मात्र मान सन्मान मिळतोय. एनकेच्या माध्यमातून काल आपण चर्चा केली की भूषण तुला मी बघितलं होतं. आज मात्र तू साक्षात मला पूर्वीचा 10 वर्षापूर्वीचा भूषण बेरे मला या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण मित्रांनो क्रिकेटचा क्लास हा कधी बदलत नसतो. फक्त फॉर्म इज ऑलवेज टेम्पररी बट क्लास इज ऑल डिटरमाइंड परमानंट. क्लास इज ऑलवेज परमानंट. मुगावकर चला आपल्या डगआउट मध्ये. 100 झाल्यात. 101 धावा या धावफलकावर सजवावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. तत्पूर्वी डीजे असं म्युझिक द्या की 101 धावा देखील सहज ते करू शकतील आणि आपले प्रेक्षक वर्ग देखील आनंदित होतील. असं म्युझिक द्या. गणपती देवा तुझ मला हवा, तुझ्यासारखं भावाचं वाटतंय मला, हो वाटतंय मला. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानु पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. धन्यवाद डीजे. अगदी 2016चा राजू मला सामना आठवतोय. सिद्धिविनायक मुरबाड राजेश मिरकुडे वर्सेस हरिओम हा सामना होता आणि मी स्वतः समालोचन करत होतो. आणि त्या ठिकाणी हरेश मिरकुडे यांनी 72 धावा एकट्याने केल्या होत्या. 116 धावा 6 ओव्हर होत्या वाटतं. 6 का 7 ओव्हर होत्या आणि त्यामध्ये 100 म्हणजे ऑलमोस्ट 115 धावा करायच्या होत्या. त्या हरिओम संघाच्या अभिजित कुडवच्या खेळीने संपुष्टात झाल्या. आणि काय बॅटिंग केली होती दोघांनी. मला त्या आणि मला वाटतं हरेश मिरकुडे प्रथमतच या शहापूर नगरी आला होता आणि त्यावेळेस मी त्याची बॅटिंग बघून एवढा प्रभावित झालो होतो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला अवॉर्ड मिळाला होता त्या वर्षी 2016ला. अगदी मला आठवतंय धर्मवीर चषक. जबरदस्त क्रिकेट. आज मात्र मुगावकरांना देखील असंच क्रिकेट खेळायचे, फिअरलेस क्रिकेट खेळायचे. जो ऑस्ट्रेलियामधील सायमन मॅथ्यू हेडन, गिलक्रिस्ट, रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्क आणि मायकल बेवन हे खेळायचे. तसा फिअरलेस क्रिकेट खेळायचे. जसं वीरेंद्र सेहवाग क्रिकेट खेळतो, जसं रोहित शर्मा, शिखर धवन आणि आता मी म्हणेल पृथ्वी शॉ देखील तसे खेळतात. जसं आमचा राजू राठोड देखील फिअरलेस क्रिकेट खेळतो, जसं जीतू चव्हाण खेळतो, जसं मी म्हणेल कैलास पांडे खेळतात. असंच क्रिकेट खेळावं लागेल. आपले शहापूर मुरबाड तालुक्यातले खेळाडू खेळतात तसं मी म्हणेल मुगावकरांना देखील खेळायचंय. मुगावकरांना जर आपली मुगडाल जर चविष्ट बनवायची असेल तर या मॅच मध्ये गरम पाणी ओतावं लागेल. गरम पाणी करावं लागेल तर तुमची डाळ शिजेल. नाहीतर एनकेची डाळ ही नेहमी शिजलेलीच असते. कारण उद्या ती डाळ म्हणजे मित्रांनो काय स्वाद देणार आहे. उद्या तर मेजवानी असणार आहे. जबरदस्त मॅच आपल्या समोर. 101 धाव्यांची गरज. एकशे एक धाव्यांची गरज आहे. 7 षटकामध्ये 101 धावा. आमच्या संकेत विषयीच्या संपूर्ण टीमला आज मात्र गरम व्हावं लागेल. मला वाटतं संकेत विषय स्वतः आलेत. गणेश आणि संकेत विषय आलेत. चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. चांगले क्रिकेट पाहायला मिळेल. कारण भूषण बेरेचा केमिओ असेल, त्यानंतर मी हरेशचा केमिओ असेल. जबरदस्त क्रिकेट. 60 धावा या दोनच खेळाडूंनी बनवल्यात. कारण आमचे डीजे मास्टर सॉंग्स दुसऱ्यांकडून वाजून घेतात आणि स्वतः मात्र सावलीमध्ये विराजमान होतात. हो पहिला चेंडू यावेळेस फटका चांगला येतो डी मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मिळतील. विश्वास कडून विश्वास पूर्ण फिल्डिंग पाहायला मिळत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण विश्वास आणि मूळतः या अपेक्षा देखील नाहीयेत. दोन धावा दाखल मुगावकर.
हो यावेळेस इनसाइड आउट खेळ जेल होण्याची शक्यता असेल, जेल झालेलं नाहीये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हरेशच्या हाताला ब्रश करून चेंडू गेलाय या ठिकाणी सरळ आमच्या व्हीआयपी डाईच्या अगदी समोर 4 धावांसाठी संकेत विशेषच्या बॅट मधून आलाय पहिला दर्जेदार आडव्या बॅट मधून सरळ रेषेमधील लॉंग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धन्यवाद धन्यवाद. दीपक 6 धावा खर्च करतोय 2 षटका 2 चेंडू मध्ये. पहिले षटक मार्गस्थ असताना ओव्हर दी विकेट 6 धावा खर्च करतोय. हो यावेळेस बिग हिट. संकेत विषयीची ताकद कमी पडते, ताकद कमी पडते संकेत विषयीची. ज्याप्रमाणे बॉडी लाईन आहे ताकद देखील कमीच आहे. संकेत व्यायाम करावा लागेल, चांगली बॉडी बनवावी लागेल आणि नंतर चौकार षटकारासाठी तुला जावं लागेल. प्रयत्न चांगले होते, 3 फटका चांगले खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट मधून जो ताकद जी आमच्या जितू चव्हाणकडे, जी राजू राठोडकडे ताकद आहे, त्यांचा बॉटम हँड इतकं स्ट्रॉंग आहे, अशी ताकद तुम्हाला निर्माण करावी लागेल. कारण महेंद्रसिंग धोनी काय तयार झाला, कडके नव्हते ते, ऑलरेडी स्ट्रॉंग बॉटम हँड वाले होते आणि परिणामी चेंडू 104 मीटर 114 मीटरचे मारायचे. म्हणून क्रिकेटपटूंनी देखील व्यायाम केला पाहिजे. व्यायामाने तुम्ही सदृढ होता, कारण शारीरिक आरोग्य ही धनसंपदा आहे. 6 धावा अप्पलकर. पहिला फलंदाज कॅप्टन परतलेत, संकेत विषय परतले. मुगावकरांची मी म्हणेल या ठिकाणी पडझड पाहायला मिळते. पहिला फलंदाज बाद होतोय. दीपक पहिलाच फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आले दीपकला. चांगला चेंडू मनोज प्रभाकर स्टाईलने चेंडू टाकला होता, ओव्हर दी विकेट आतमध्ये वळवला आणि इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मी म्हणेल लॉफ्ट केला. इनसाइड आउट खेळायला पाहिजेच होता, परंतु लॉफ्ट केला आणि हवेमध्ये काऊ करून झोन टिपला. ओहो ऑफ स्टंप वर फिनिश करतोय. क्या बात आहे, लाईन चांगली आहे, अचूकता आहे, बेधकता आहे, गतीने बीट झालेत. बॅट्समन धनाज गणेश, धनाज आणि गणेश ही जोडी पाहायला मिळते. ओ लीडिंग एज टू फाईन आणि नशिबाचा चौकार. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, ऑर्थोडॉक्स थर्ड मॅन डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील. या 4 धावा गणेशला मिळाल्या. 4 धावा. धन्यवाद. जे चेंडूशी यांचा संपर्क असतो सातत्याने, जे रुळावरून चालतात, रुळावरून धावतात, आमचा चेरवली एक्सप्रेस सूरज फरडे यांचं या ठिकाणी आगमन. जे चोंड्या गावी येऊन देखील एक चेंडू देखील घेऊ शकले नाही आणि एक चेंडू देखील खेळू शकले नाही, असे सूरज फरडे यांचं आगमन. हो फटका बसलाय, जाळ्यात अडकवलंय. गणेशला देखील जावं लागेल. आपल्या घरट्यामध्ये खराब बॅटिंग. राकेश भाई आमचा राकेश भाई होता मित्रांचा अभिमान. राकेश पुस्तकचा राकेश भाई होता चेरवली गावची शान. खरंच असा अवलिया राकेश स्पोर्ट्स क्लब चेरवलीचा राकेश फरडे असा अवलिया होता का? तो एक समालोचक देखील होता, एक चांगला क्रिकेटर होता मित्रांनो, एक चांगला माणूस होता आणि चांगला खेळाडू देखील होता. तो आपल्या या गावामधून निघून गेला, मात्र त्याच्या नावाने संघ उभा केला राजेशजी फरडे यांनी. दिनेशजी फरडे असतील, मुकेशजी फरडे असतील, सूरज फरडे असतील, रुपेश फरडे असतील, त्यानंतर मी म्हणलेली सगळी पंचक्रोशीतील एनके असेल, पलटोली असेल, सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. राजेश फरडेच्या पाठीमागे हात ठेवला. पाझरतं पाणी मी म्हणेल किती गोड असतं, त्याप्रमाणे गोडवा निर्माण करणारी ही नाती आणि गोडवा निर्माण करणारे हे व्यक्ती त्यांच्या पाठीशी राहिले आणि चॅम्पियन प्रीमियर लीग एनके उभी राहिली आणि 20-21 मध्ये फरडे सर अवतरले. खरंच एनके म्हणजे मी म्हणेल या पंचक्रोशी मधील एक साक्षात असा क्रिकेटर, न खेळता देखील खूप काही करतो, मास्टर माइंड. आणि आपल्या या तालुक्यामध्ये नव्हे तर मी म्हणजे ठाणे जिल्ह्यात पाकर सैन्यामध्ये त्यांचा हात कोणी घेणार नाही.
ज्यांचे सडल हात असतात नेहमीच, कारण चोंडे या ठिकाणी त्यांनी पहिलं पारितोषिक सलग 2 वर्ष मारले. रोशन येत आहेत की ज्यांची ऍक्शन टिपिकली आशिष नेहरा सारखी वाटते. आशिष नेहरा सारखी. यावेळेस आडव्या बॅटने लॉफ केलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इनफिल्ड मध्ये. शॉर्ट मिड विकेट झोनला. खराब क्षेत्ररक्षण डीप मध्ये. क्षेत्र वेगाने येतील. 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांनी धावसंख्येला आकार मिळतोय. 13 धावा. 101 101 करायचे. 3 अक्षरी अंक तुम्हाला पार करायचे. त्यासाठी जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. हो इनसाइड आउट. कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे. फटका चांगला आहे. सीमारेषेच्या अगदी जवळ. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू ट्रॅव्हल झाला होता एक्स्ट्रा कव्हरला. रोशन खूप चांगली बॉलिंग करते. 5च धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल यावेळेस बॅकफुटला गेला. हार्ड पंच केलाय डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत. इनफिल्ड कव्हर केली होती. 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांनी पुनश्च एकदा धावसंख्येला 11 मिनिटं धावसंख्या वधारते. 17 धावा. 17 म्हणजे खतरा. परंतु कोणासाठी? मुगावकरांसाठी, कानवेसाठी. क्या बात है, क्या बात है. स्वीट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळेस ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. चेंडू फरार की उंची तितकंच अंतर. कारण या ठिकाणी डगआउटला दिलंय समान उत्तर. या ठिकाणी मिळतील बॅट्समनला 6 धावा. स्पोर्ट्सच्या नावानं स्पर्धा कसते जोरानं. स्पोर्ट्सच्या नावानं. धावसंख्या धावफल कव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा. चांगली धावसंख्या आहे. अशीच बॅटिंग करावी लागेल. विकेट्स हातात ठेवाव्या लागतील. सातत्याने जर विकेट्स गमावल्या तर मात्र मी म्हणेल खूप अडचणींना सामोरं जावं लागेल. परंतु विकेट जर हातात असतील तर 101 धावा देखील तुम्ही चेस करू शकता. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओ स्ट्रेट ड्राईव्ह. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील लॉंग ऑनला. लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. 1 धावेंच्या पुढे संधी देणार नाहीयेत क्षेत्ररक्षक. हो यावेळेस इनफिल्ड मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळलाय. छोट्या बॅकलिफ्टने 2 धावा वेगाने कंप्लीट केले जातील. गुड रनिंग विथ द विकेट. 26 धावा धावफल कव्हर. 101 धावा करायचे. आता मात्र मी म्हणेल 1-2 करून चालणार नाही. तर तुम्हाला 4-2 आणि 6-2 मध्ये डिलिव्हर करावं लागेल. तर तुम्ही मॅच ही जिंकाल. नाही तर तुम्ही मॅच ही जिंकणार नाही. आता मात्र तुम्हाला पवित्रा सावध नाही तर आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल. प्रॉपर कनेक्शन नाही होते. प्रयत्न करतायत आक्रमण करायचं परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. एकच धाव मिळेल.
हो बॅटची एज रे, यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी दिनेश, परंतु बॅटवर इतकं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, कनेक्टिव्हिटी पाहायला मिळत नाहीये. बॅटची लीडिंग एज लागते, इनसाइड एज पाहायला मिळते, सातत्याने स्ट्रगल चालू आहे दिनेशचा. निशांत गुड बॉलिंग, 5 धावा खर्च केला 4 चेंडू मध्ये. ओहो लाईन चांगली आहे, अचूकता आहे, परिणामी दोन्ही बॅट्समनला या ठिकाणी बांधून ठेवलंय. ज्यावेळेस ज्या गोलंदाजाकडे जी क्षमता असते चेंडू वळवण्याची, चेंडू हवेमध्ये फिरवण्याची, हवेमध्ये रिव्हर्स स्विंग करण्याची, ते गोलंदाज खूप यशस्वी ठरतात. मला अगदी वसीम अक्रम आणि वकर युनिसची आठवण झाली. अशाच पद्धतीने हवेमध्ये रिव्हर्स स्विंग करायचे आणि वकर युनिस आणि वसीम अक्रम, the legendary, one of the legendary cricketer in world international world leader cricket. खरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जर विचार केला तर जबरदस्त क्रिकेटर. जर आज आपण जर बघितलं तर जेडी देखील असाच एक गोलंदाज आहे आपल्या शहापूरचा जेडी. त्यानंतर मी म्हणेल अभिजित दुधे असतील, सुलतान खान किंग ऑफ सुलतान, तसं मी म्हणेल आमचा राजू राठोड बॅटिंग मध्ये जसं चांगलं प्रदर्शन करतो तसं सुलतान खान देखील बॉलिंग मध्ये चांगलं प्रदर्शन करत असतो. नाजिम गुल्ली लेग स्पिन खूप चांगला टाकतो, जसे शेरमॉन टाकायचे. आणि काय क्रिकेट वाढत चाललंय दिवसेंदिवस, खूप चांगलं क्रिकेट मित्रांनो पाहायला मिळते. आणि आता ग्रामीण खेळाडूंना देखील चांगले दिवस आलेत, समालोचकांना तर खूप चांगले दिवस आलेत, आणि युट्यूब लाईव्ह वाल्यांना तर मी म्हणेल सुवर्ण दिवस आलेत. कारण त्यांच्याशिवाय स्पर्धा होतच नाही आणि समालोचकांशिवाय देखील स्पर्धा पार पाडणं हे फार कठीण झालंय. म्हणून समालोचक देखील खूप आनंदी आहेत. फडे सर देखील खूप आनंदी आहेत. 3 महिने झाले 21वी टुर्नामेंट आहे फडे सरांची नॉनस्टॉप. आमचे रमेश शिंदे सर तर मी म्हणेल 25 ते 26वी असेल, नॉनस्टॉप डे नाईट काम करतायत आणि खूप चांगलं काम करतायत. लोक खूप त्यांना पसंत करतायत आणि आज साता समुद्रापलीकडे देखील जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. कारण नाशिककडे असो, भिवंडी असो, कल्याण असो, बदलापूर असो, अंबरनाथ असो, शहापूर असो, मुरबाड असो, कसारा विभाग असो, खर्डी विभाग असो, सगळीकडे आमचे शिंदे सर पोहोचलेत. तर शिंदे सरांना देखील माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे क्रिकेट काळे सर देखील पोहोचतील. आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी, ज्यांची स्टाईलच आहे अनोखी, ज्यांची लेखणी, ज्यांचं बोलणं मी नेहमीच आदर्श मानतो आणि नेहमीच मी म्हणेल या विभागाची आण बानशान आमचे बेरे साहेब, संतोषजी बेरे साहेब. आपण व्यासपीठावर यायचंय कारण संतोषजी बेरे साहेब भेटल्यानंतर त्यांच्याकडून इतकं काही मिळतं, इतकं काही ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं, ते देखील थोड्या वेळामध्ये मला जॉईन होणार आहेत. बेरे साहेब फडे सरांचा मनापासून, हृदयाच्या देठा बसून, मी म्हणेल कंठा बसून तुमचं सहर्ष स्वागत. राजेजी फडे साहेब यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा या अवलियासाठी, कारण सातत्याने या माणसाने या परिसरातील क्रिकेट जिवंत. लाईव्ह स्ट्रीमर ऑफ द चेंडू, लाईव्ह स्ट्रीमर या ठिकाणी आपण कॅप्चर करायचं, हे मोमेंट कॅप्चर करायचंय. कारण काही क्षण असतात ते अविस्मरणीय असतात, ते साता समुद्रापलीकडे जाऊन देखील आपला माणूस कधी विसरू शकत नाही. आणि संतोषजी बेरे हे तर आपल्या मातीतील माणूस आहे. धन्यवाद बेरे साहेब, आपण आलात. धन्यवाद. लाईव्ह स्ट्रीमर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, पंच केलाय, जेल होण्याची शक्यता असेल. क्या बात आहे, ईगल कॅच म्हणतात त्याला, ईगल कॅच. जसं गरुड आकाशामधून थेट आपल्या वक्षावर काबीज करतो, आपल्या पायाने मी म्हणा काबीज करतो आणि ती शिकार करतो, तशी ही शिकार हवेमध्ये शिकार, फ्लाइंग जट, फ्लाइंग कॅच मी म्हणेल ईगल कॅच. याला मी एक नाव देईल, ईगल कॅच पकडली. आणि अजून एक मुगावकरांचा खेळाडू बाद झालाय. आज मात्र मुगावकरांची डाळ शिजलेली नाहीये, कारण एनकेची डाळ असेल, कानवे गावाची डाळ ही चांगलीच मी म्हणेल उकडली, कारण त्या डाळीचा वापर उद्या होणार आहे. त्याच वेळेस मला वाटतं मुगावकरांनी थोडं मानसिक दडपण घेतलं. आणि क्रिकेट खेळताना जर तुम्ही मनामधून
जर मानसिक दडपण घेतलं तर तुम्ही खेळपट्टीवर असताना ते दडपण जाणवतं आणि विकेट जातात. ऑन साइडला प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. डी पण क्षेत्ररक्षण वेगाने येतील मिड विकेट झोन मधून. गावकोण झोन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. 2 धावा अतिशय गतीने पूर्ण केल्यात. भूषण बेरे आणि हरीश खेळलेत. दोघाही फलंदाजांनी 60 धावा 29 धावा दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. म्हणजे ऑलमोस्ट 60 धावा त्यांनी केल्या आणि परिणामी 101 धावींपर्यंतचा एक सह्याद्री पर्वत उभा केलाय. यावेळेस फटका अलॉंग दी कार्पेट चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. चेंडू ट्रॅव्हल होईल. या ठिकाणी कावगोण झोन मध्ये 2 धावा मिळतील. पुनश्च एकदा 2 धावेंनी धावसंख्येला कर. धावसंख्येचा फलकावर 34 फार कमी आहेत. 1-2 इट्स नॉट इनफ टू डिपेंड अँड टू चेसिंग 1 not 1. You will go for big hit. Otherwise, you will definitely lose this match. तुम्हाला चौकार षटकारच मारावे लागतील. 1-2 करून चालणार नाहीये. क्या बात है. नजर अडी दुर्घटना घडी. 5व्या स्टंपवर गेले आणि चौतीस 18 चेंडू आणि 72 धावींची गरज. सदुसष्ट धावींची गरज आहे. 67 धावा. 18 चेंडू 67 धावा. धाबांचा डोंगरच इतका मोठा होता आणि त्यामध्ये उष्णता देखील आहे. मग अशा वेळेस त्या डोंगरावर जर झाडेच नसतील तर मात्र विश्रांती घेणार कुठे. कारण सामना मला वाटतं विश्रांतीच्याच दृष्टीने चाललाय. इतका स्लो सामना चालू आहे की सामन्यामध्ये रोमहर्षकपणा संपत चाललाय. संजीवनी संपली जी द्रोणागिरी पर्वतावरून साक्षात हनुमंतांनी आणली होती. ती द्रोणागिरीच मला वाटतं त्या ठिकाणी संपुष्टात आली. संजीवनी 1-2 करून चालणार नाहीये परंतु प्रयत्न चालू आहे. थ्रो इतका चांगला नव्हता परंतु 2 धावा मिळतील. परंतु या ठिकाणी कानवे संघ निश्चित असेल. निश्चितपणे मी म्हणेल तर सशासारखा देखील आराम करू शकतात. परंतु कासव सशाची गोष्ट तुम्हाला ही माहिती असेल की पहिल्या स्टोरीमध्ये कासव हळूहळू जाऊन जिंकतो. दुसऱ्या स्टोरीमध्ये ससा थांबतच नाही, ससा जिंकतो. मग अशा वेळेस कसा ससा आणि कासव कसा विचार करतो तर असा विचार करतो की आपण आता थांबायचंच नाही, आपण लढायचं, आपण संघर्ष करायचा. विकेट मिळाले. स्टोरी तर मला वाटतं कासव सशासारखीच चालू आहे. कारण एका बाजूला मला वाटतं ससा म्हणजे एनके असेल आणि त्या ठिकाणी मुगाव मी म्हणेल कासव असेल. पहिल्या इनिंग मध्ये मी म्हणेल विचार केला तर सशा जिंकलाय. नंतर असं वाटलं होतं की कासव जिंकेल परंतु कासव देखील हळूवार पद्धतीने चालतोय. सांगू शकत नाही कासवही जिंकू शकेल. परंतु त्या स्टोरीमध्ये काय होतं की कासव आणि सशाच्या स्टोरीमध्ये कासव म्हणतो ठीक आहे. सुरू करतात, स्पर्धा सुरू करतात. एक नदी येते. नदी आल्यानंतर ससा म्हणतो आता मी जाणार कसं. कासव म्हणतो तू माझ्या पाठीवर बस.
दोघेही बसतात एकमेकाच्या पाठीवर. ससा पाठीवर बसतो, कासव पाण्यातून निघून जातो. पुढे गेल्यानंतर दोघेही जिंकतात. परंतु क्रिकेटमध्ये असं नाहीये, दोघेही जिंकणार नाहीयेत, एकाला जिंकावं लागेल. एकतर कसा ससा तरी जिंकेल, तर कासव तरी जिंकेल. आता बघा कोण ससा आणि कोण कासव. कारण एकाला तरी झोपावंच लागेल आणि दुसऱ्याला देखील एखाद्याला झोपवावंच लागेल तरच. कारण आतापर्यंत मला वाटतंय मुगावकरांना झोपवलंय. मुगावकर धर्मवीर आनंदिगे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा देऊन ठाणेकरांचा ठाण्या वाघ, तसा चेरवलीचा बुलंद आवाज मी म्हणेल संतोषजी बेरे साहेब असतील. आणि जसं चेरवली एक्सप्रेस आमचा सूरज पडे असेल, त्याप्रमाणे आमचा ठाण्याचा ठाण्या वाघ धर्मवीर आनंदिगे साहेब. आणि त्यांच्याच नावात धर्मवीर चषक देखील मला वाटतं याच मैदानावर येतोय. हॅट्रिक मिळाले, क्या बात आहे.
हॅलो 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 हॅलो